एक लक्षात घ्या, निवडणूक म्हणलं की आव्हानं असतात. शेवटी लोकशाही आहे. पण एक निश्चित आहे की ज्या वेळेस एनडीएच्या विरोधामध्ये 35-40 देशातला एकत्र पक्ष, आता 52च्या पुढे गेलं, हाफ सेंचुरीच्या पुढे एकत्र झालेत पक्ष. याचा अर्थ काय होतो तर सरळ सरळ एनडीएला आता कुणी हरू शकत नाही, म्हणून 50 पार्ट्यांनी एकत्र यायचं आणि हरवायचं हा जो बालिशपणा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय हा कधीही या देशात यशस्वी होऊ शकत नाही. ते शिवाजी पार्कवरही आले, आणखीन कुठेही गेले तर हे त्यांचं जे काही गणित आहे ते गणित व्यवस्थित होणार नाही आणि बसणार नाही. एक बघा, या बारामतीमध्ये ज्या परिस्थिती तुम्ही समोर पाहताय आणि स्वाभाविकच फक्त एकट्या आदरणीय दादांना एकटं पाडायचा प्रयत्न केला जात आहे. याच्यातून ही दादा अतिशय यशस्वीपणाने, शेवटी त्यांच्या नाव अजित आहे, त्याच्यातनं अतिशय यशस्वीपणाने ते बाहेर येतील, कारण शेवटी मनात दादा आहेत आणि म्हणूनच एवढ्या सगळ्यांनी भीती घेतलेली आहे. आणि मनात प्रत्येकाच्या दादा काय आहेत तर दादांनी विकास कामं करून दाखवले. दादांनी या महाराष्ट्राला नाही तर देशाला बारामतीचं एक मॉडेल स्वतः प्रत्येक गोष्टीत बारीक लक्ष घालून, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, याच्यात जेवढी काही विकासाची कामं बघताय आणि संबंध महाराष्ट्रभर एक विकासाचं विजन असणारं नेतृत्व पाहिलं जातं. अशा बाबतीमध्ये स्थानिक पातळीवर अशा निवडणुका ज्यावेळेस होतात त्यावेळेस अशा काही गोष्टी होतात. त्यामुळं आता मला लक्षात येत नाही, उद्धव ठाकरे साहेबच कदाचित पवार साहेबांचे सुद्धा नेते झाले असतील. आमच्यासाठी आदरणीय पवार साहेब हे आजही आम्ही दैवत मानतो, भलेही आम्ही विचाराने वेगळे झाले असलो तरी. त्यांच्या एवढा ज्येष्ठ नेता कोणीच नाही. आता त्याच्यापेक्षाही उद्धव ठाकरे साहेब पवार साहेबांपेक्षाही नेते झालेत. याचा अर्थ आपण व्यवस्थित काढू शकता की अप्पर हँड शेवटी लिडरशिप मध्ये कुणी घेतलेला आहे. मी प्रचाराचा प्रमुख आहे, मी किती सभा घेणार याचं उत्तर मी देऊ शकेल, पण महायुतीमध्ये किती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार याचं उत्तर अध्यक्ष साहेब व्यवस्थित. दादा एकटे नाही, दादा खेळ रोहित पवारांनीच बघावं त्यांचं काय ते. दादांसारखे साठी आमच्यासारखे असंख्य आहेत. वाटपाचा निर्णय कदाचित उद्या परवा 2 दिवसामध्ये दिल्लीमध्ये केंद्रीय नेते अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी होईल. तर त्यांनाही सांगू इच्छितो आहे मी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला हा जर का मतदारसंघ आला येण्याची शक्यता खूप जास्ती आहे. 100% सुनील तटकरे हा रिंगणामध्ये उभा आहेच. बघूया रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची जनता नेमकी कोणाला कौल देते. 9, 14, 19 अशा वेगवेगळ्या पैशा बदललेल्या भूमिका रायगडकरांनी अनुभवलेल्या आहेत. पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे की देशामध्ये तथाकथित इंडिया आघाडीला काय पाठबळ आहे, महाराष्ट्रामध्ये काय, मुंबईची ऐतिहासिकता, शिवाजी पार्कवरती काय, हे महाराष्ट्राने देशाने त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे. मी सातत्याने म्हणत आलो की एनडीएचा फार मोठा फरकाने त्या ठिकाणी विजय होईल. 400 पार जागा करण्यामध्ये एनडीए यशस्वी होईल. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 45+ हे उद्दिष्ट ठेवून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता आम्ही घेतलेल्या निर्णयावरती लोकशाहीच्या माध्यमातून शिक्कामोर्तब. एक असं आहे की शेवटी एक राजकीय भूमिका आम्ही घेतलेली आहे. ती राजकीय भूमिका घेतल्याच्या नंतर स्वर्गीय चव्हाण साहेबांनी जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून राष्ट्रहित नजरेसमोर ठेवून त्यांनी जे काही बहुजनांच्या हितार्थ सत्तेमध्ये असलं पाहिजे ही जी काही भूमिका मांडली, ही भूमिका घेऊन दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत. या उलट परवाच्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये तिकडून भावना व्यक्त करत असताना किंवा युक्तिवाद करत असताना पवार साहेबांचा फोटो वापरण्यात येऊ नये, वापरला तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल असं सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की आता या सगळ्या प्रकरणावरती पडदा पडलेला आहे. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.